जेव्हा एखादा सोशल चेंज होतो त्या सोशल चेंजला ॲडॅप्ट करताना आपल्याला कायमच पूल बांधायला लागतं. गाण्याच्या ह्याच्यात बघाल तर पूर्वी जे संगीत देवळामध्ये होतं ते मुघल इन्व्हेजनच्या वेळेलाच ते राजघराण्यांमध्ये गेलं. मग ती जेव्हा घराणी गेली त्याच्यानंतर ती परफॉर्मर सर्किटमध्ये गेली इंग्लिश इन्व्हेजनच्या वेळेला, आणि त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सर्ट्समध्ये हे संगीत केलं जातं. ग्लोबलायझेशन इज द नेक्स्ट बिग सोशल चेंज दॅट वी आर फेसिंग. मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनमुळे ॲक्सेस पॉईंट्स खूप जास्ती झालेत आणि वेन यू हॅव टू मेनी ऑप्शन्स सिलेक्टिंग बिकम्स अ प्रॉब्लेम and hence visibility becomes problem, especially for traditional arts, because they are not supposed to be the coolest new kid on the block. तर ह्या गोष्टी ॲड्रेस करण्यासाठी एक मी जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा मी कोलॅबरेशन्स करतो. जॉर्ज ब्रुक्स नावाचे आमच्या बे एरियामध्ये एक सॅक्सोफोन वाजवतात. प्राणनाथनकडे ते गाणं शिकलेत. जाकीरजी, हरीजी या लोकांबरोबर कोलॅबोरेट केलं त्यांनी. वंडरफुल म्युझिशियन. त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करण्याचा माझा उद्देश असा आहे की मी जेव्हा एका जॅझ म्युझिकच्या कॉन्सर्टमध्ये उभा राहतो तेव्हा एखाद्या पांढऱ्या पडद्यावरती एखादा काळा डॉट असतो तसा तो लक्षणी दिसतो. जेव्हा लोकांना कळतं हे सगळं जॅझ संगीत चाललंय हे काय आहे, तेव्हा मला असं वाटतं की इंडियन क्लासिकल म्युझिक गेट्स नोटिस्ड बेटर. And it is a better approach than to be able to bring them to a traditional classical music concert. And it has worked. कारण त्यातली बरीच लोक आता मला माझ्या कॉन्सर्ट्सला यायला लागलेत त्याच्यानंतर. जॉर्जिन बरोबर जे कोलॅबरेशन होतं जॉर्ज ब्रुक्स बरोबर, ते आम्ही 5 बँड मेंबर होतो. एक इजिप्शियन आहे, एक जर्मन आहे, एक साऊथ अमेरिकन आहे, ते नॉर्थ अमेरिकन आहे, मी इंडियन आहे. असे 5 वेगळ्या कॉन्टिनेंट्समधली लोक येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा, कुलू मनालीला वेगवेगळ्या स्टेट्समधली लोक आली ज्यांना एकमेकांची भाषा कळत नाही, पण ती एकच गोष्ट बघतायत, सौंदर्य. तर ते सौंदर्य एकमेकांशी कसे शेअर करतील हा कुठेतरी हा एक्सपिरियन्स आहे मला असं वाटतं. अँड सिन्स वी आर मोटिवेटेड बाय द सेम गोल, आय थिंक वी एंड अप डुईंग समथिंग ब्युटिफुल ऑन स्टेज. शिवमणींबरोबर मी जेव्हा कोलॅबोरेशन करतो तेव्हा पॉप्युलर संगीताला खूप जास्ती फॉलोअर्स असतात ट्रेडिशनल आर्टपेक्षा. त्यामुळे मला असं वाटतं की आय गेट अन अपॉर्च्युनिटी टू बी अ रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ दिस ट्रेडिशनल आर्ट टू ऑल दीज पीपल. कारण की त्या लोकांना मुळातच शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत आणणं फार कठीण आहे. पण मी जर तिथे गाऊन त्या कोलॅबोरेशन किंवा पॉप्युलर संगीताच्या शेलखाली जर इंडियन क्लासिकल म्युझिक त्यांच्यापर्यंत पोचू शकलो, देन आय कॅन ब्रिंग देम बॅक. कारण जोपर्यंत त्या लोकांना दे डोंट फाइंड अ पीस ऑफ देमसेल्व्स इन द म्युझिक, दे आर नॉट गोइंग टू रेझोनेट विथ इट. अनलेस दे फाइंड अ पीस ऑफ देमसेल्व्स इन दिस म्युझिक इज नॉट गोइंग टू बी करंट. त्यामुळे जशी त्यांची रिक्वायरमेंट आहे तशी ही म्युझिकची पण रिक्वायरमेंट आहे करंट होण्याच्या दृष्टीने. त्यामुळे मला असं वाटतं की कालानुरूप हे ब्रिजेस बांधत राहणं हे सातत्याने खूप गरजेची गोष्ट आहे. स्टॅनफर्डमध्ये एक ॲना शुल्ट्स नावाच्या प्रोफेसर आहेत, त्यांच्याबरोबर एक कीर्तनाचा कार्यक्रम केला. मला असं वाटतं की कीर्तन ही परंपरा आपली इतकी उज्ज्वल आहे. कीर्तन हे जे असतं ही इज अ बाप ऑफ वन ॲक्ट प्ले. तो गातो, तो ॲक्टिंग करतो, ही हॅज अ ह्युमरस एलिमेंट, ही हॅज एक्सलंट एलोक्युशन, ही हॅज ग्रेट स्टोरी टेलिंग कॅपॅबिलिटीज. आणि एकाच पात्रामध्ये अशा गोष्टी समाविष्ट असणं इज रिअली रेअर. He's invoked the divine by singing the Mangala Charan. He started the Kirtan. So we all call him by the honorific that Kirtankars are known by, which is Bua. So he's Kale Bua. आणि तो कार्यक्रम करत असताना मी को-रोट, त्यांची कीर्तनावरती PhD आहे.
We co-wrote the कार्यक्रम and then I pretended to be the कीर्तनकार. She pretended to be the academician which she is. आणि मग ते कीर्तन कसं असतं, पूर्वरंग म्हणजे काय, मूळ पद म्हणजे काय, गजर म्हणजे काय, हे सोपं करत करत इट्स लाईक इट गोज बिटवीन मीडियम. शी इज अ नरेटर अँड देन वी आर द कीर्तनकार्स. असं आम्ही प्रोजेक्ट केलं होतं. तर असे जे जे नवीन उपक्रम आहेत त्याच्यासाठी मला असं वाटतं की BMM हा फार चांगला प्लॅटफॉर्म आहे. कारण एकाच ठिकाणून तुम्ही अख्ख्या अमेरिकामुळे अख्ख्या जगभरातल्या, कारण सगळीकडचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, तिथे पोचता येतं. आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपली लेगसी, वेअर वी कम फ्रॉम, हे जर सांगण्याचं एक प्लॅटफॉर्म असेल तो BMM उत्तम प्लॅटफॉर्म आहे. माझं सगळ्यांना मनापासूनचा आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जरूर या. त्या कन्व्हेन्शनसाठी मी येतोय, तर तुम्हाला सगळ्यांना तिथे भेटण्यासाठी उत्सुक आहे.